श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री कृष्णाच्या वडिलांना श्री महाराज म्हणाले, रंगनाथ पंत, आम्ही नेतो याला आमच्याबरोबर गाडीवर. रंगनाथ पंथांनी होकार दिला आणि श्रीकृष्ण जेवण झाल्यानंतर महाराजांबरोबर बैलगाडीने बैलगाडी चालविण्याची सेवा करण्यास गेले. तब्बल 2 महिने श्री महाराजांचा या गावाहून त्या गावी असा सारखा प्रवास सुरू होता. या आधीही ते प्रवासात गाडी चालविण्याच्या सेवेसाठी महाराजांजवळ राहिले होते, परंतु ते केवळ 4-6 दिवसांसाठी. या 2 महिन्याच्या प्रदीर्घ प्रवासाने त्याला खूप कंटाळवाणे वाटू लागले. परंतु आता 2-3 दिवसांनीच साखरखेड्याला परत जायचं होतं, म्हणून हे काहीच बोलले नाहीत. शेवटी श्री महाराज साखरखेड्यास आले. यांना खूप हायसं वाटलं आणि एकदाचा सुटलो म्हणून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. दुसऱ्या दिवशी काकडा झाल्यावर श्री महाराजांना नमस्कार करून ते म्हणाले, तात्या, मी गावी जातो आता. त्यावेळी जवळची बरीच मंडळी श्री महाराजांना तात्या म्हणून संबोधित असत. श्री महाराज बरं म्हणाले. नंतर म्हणाले, कंटाळला नाहीस ना? हे नाही म्हणताच महाराज म्हणाले, मग असा कसा जातो? प्रसाद घेऊन जा. यांच्या कपाळाला तर आठ्याच पडायची पाळी आली, परंतु महाराजांची आज्ञा. दुपारी 2 वाजता देवीदास खडके तिथे असताना श्रीकृष्णासमोरच महाराज देवीदासला म्हणाले, अरे देवीदास, श्रीकृष्ण आज जातो म्हणतो, त्याला म्हणावं उद्या जा. आता खरंच सांगा, त्याचा चेहरा कसा झाला असेल? दुसऱ्या दिवशीही तीच गत. काकडा झाला याने दंडवत घातला व महाराजांना म्हणाला, निघतो मी आता. महाराज म्हणाले, ठीक आहे, व पूजा करणाऱ्या मामाला म्हणाले, मामा, याला प्रसाद द्या. त्यावेळी खामगावचे महाराजांचे एक भक्त पूजेला होते. मंदिरातील सर्व त्यांना मामा म्हणून संबोधित असत. त्यांनी प्रसाद घेतला. महाराज म्हणाले, वहिनींना सांगितलं का? हे आत गेले. नानी, दीदी, जिजीमाईला नमस्कार केला. तेवढ्यात महाराज झोळी घेऊन व श्लोक म्हणून भिक्षेला निघाले. गेल्या 2 महिन्यापासून श्रीकृष्ण महाराजांजवळ होते, त्यामुळे त्यांना आता घरची ओढ लागली होती. आता घरी जायला मिळणार म्हणून त्यांना आनंद होत होता. त्यात महाराज जाण्याबद्दल बरं म्हणाले व आता भिक्षेला गेले. तेव्हा ते परतून येण्यापूर्वीच निघून जाता येईल तेव्हा एकदाचा सुटलो म्हणून त्यांना आनंद झाला होता. परंतु कसलं काय? महाराज कमानीपर्यंत गेले आणि हाक मारली, श्रीकृष्णा, इकडे ये. खरं म्हणजे आता त्यांना तिथे थांबण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे महाराज पुन्हा एखादा दिवस थांब म्हणतात की काय याची त्यांना भीती वाटू लागली. परंतु तरीही ते धावतच महाराजांजवळ गेले. तर महाराज कसे म्हणतात, अरे श्रीकृष्णा, आज तर गुरुवार आहे, रात्री भजन आहे ना आज, आणि हे पहा, मी भिक्षेहून परत येईपर्यंत काहीही खाऊ नकोस बरं. आता तर तो रडायचाच तेवढा बाकी राहिला होता. त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तो मनात म्हणतो, अरे वा रे वा, आत्ताच म्हणाले होते की काही खाऊन जा आणि आता लगेच म्हणतात मी येईपर्यंत काही खाऊ नकोस. गंमतच आहे. हा घरात गेला आणि नानी, दीदी, जिजीमाय आणि खडकेला म्हणाला, महाराज म्हणतात आज गुरुवार आहे, थांब आणि मी येईपर्यंत काहीही खाऊ नकोस. तेव्हा नानी आणि जिजीमाय त्याला म्हणाल्या, महाराज आज तुला मंत्र देतात. महाराज मंत्र देणार म्हटल्याबरोबर त्याला आनंदच झाला, परंतु त्यांनी सांगितलेली साधना व नियम आपल्याकडून पाळणे होतील का म्हणून मनावर थोडं दडपण मात्र आलं. महाराजांच्या सहवासात असताना महाराज अनेक लोकांना मंत्र देताना तो पाहत होता. लोक विनंती करून महाराजांकडून अनुग्रह घेत होते, तर कित्येक लोकांना बऱ्याच वेळा विनंती करूनही महाराजांचा अनुग्रह मिळत नव्हता. आणि आता महाराज स्वतःहून मंत्र देणार त्याचा त्याला मनापासून खूप आनंद होत होता. परंतु त्या क्षणापर्यंत तरी त्याने मंत्र घेण्याचा कधी विचार केला नव्हता. परंतु आपण न मागता महाराज मंत्र देणार तेव्हा यात आपलं कल्याणच आहे हे निश्चित. त्यामुळे मंत्र घेण्याची उत्सुकताही त्याच्या मनात होती. परंतु महाराजांनी प्रत्यक्ष त्याला मंत्र घेण्याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. त्यामुळे महाराजांच्या मनात नेमकं काय आहे हे त्याला कळेनासं झालं.
परंतु मी येईपर्यंत काही खाऊ नकोस म्हणून त्याला सांगून ते भिक्षेला निघून गेले व दादी, नानी, जीजीमाय तर म्हणतात, ज्या अर्थी महाराजांनी मी येईपर्यंत काही खाऊ नकोस म्हणून सांगितलं त्या अर्थी आज महाराज तुला नक्कीच मंत्र देणार आहेत आणि त्याप्रमाणे झालं तर? खरंच देतील का महाराज मला मंत्र? श्री महाराज भिक्षा घेऊन परत आल्यावर, श्रीकृष्णा तुला मंत्र द्यायचा आहे असं म्हणतील का मला? कधी नव्हे तो आज तो महाराजांची भिक्षेहून परत येण्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहू लागला. महाराजांनी जर मंत्र दिला तर त्याचा जप नित्यनेम आपल्याकडून होईल का म्हणून त्याला काळजीही वाटू लागली. असे विचार त्याच्या मनात चालू असतानाच महाराज भिक्षा घेऊन परत आले. श्लोक म्हणून महाराजांनी झोळी पुढे टेकवली आणि पुजारी मामाकडून याला बोलावलं. हा महाराजांच्या बोलावण्याची वाटच पाहत होता. तो जवळ येताच श्री महाराज त्याला म्हणाले, बाळ, तुझे वडील येथे नाहीत तेव्हा वडील माणसांपैकी तुझी आत्या इथे आहे. त्यांना नमस्कार करून ये व नाना काळे यांनाही नमस्कार करून ये. आज तुला मंत्र द्यायचा आहे. जा, लवकर ये. साधक हो, माळीपुरा येथे परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या हस्ते श्री राममूर्तीची झालेली प्राणप्रतिष्ठा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.